नमस्कार. आज सोमवार दिनांक 19 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी चंद्रपूर येथील पोलीस विभागाकडून 192 होमगार्ड बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान निवडणूक संपल्यानंतर सदर होमगार्ड यांना 4 खासगी ट्रॅव्हल्सने परत चंद्रपूरकडे नेत असताना माहूर ते उनकेश्वर मार्गावर उनकेश्वरजवळ दुपारी 2च्या सुमारास समोर असलेल्या कारला वाचवण्यात ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात 48 होमगार्ड जखमी झाले असून 3 जण गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघात एवढा भीषण होता की यातील चंद्रपूर येथील सूरज गेडाम हा ट्रॅव्हल्स खाली दबून पडलेल्या अवस्थेत असताना त्याला बाहेर काढण्यात आले. यावेळी त्याच्या एका पायाचा तुकडा पडल्याचे सांगण्यात आले. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत झालीय. प्रतिस्पर्धी उमेदवार महाशक्तिशाली व धनाढ्य होते, तरी देखील आम्ही खंबीरपणे लढत दिली. एक नगरसेवक निवडून आला तर अनेक जागेवर आम्ही दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलीत. धनशक्ती विरोधात आम्ही कमी पडलो असून जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे, असे प्रतिपादन नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी केले. मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने काल रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. नांदेड महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या दबावाला न जुमानता काँग्रेस उमेदवारांनी कडवी झुंज देत खिंड लढवलीय. काँग्रेस कमजोर नाही हे सिद्ध करून दाखवले. कार्यकर्त्यांनी धीर न सोडता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले. मनपा निवडणुकीतील नवनिर्वाचित काँग्रेसच्या 10 नगरसेवकांचा सत्कार सोहळा काल पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी रोजी होणाऱ्या हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून संत नामदेव महाराज यांच्या पावन भूमीवर नरसी नामदेव येथे आज सोमवार रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भव्य वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले. सदर वारकरी संमेलनाच्या अनुषंगाने काल कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा समाज बांधवांच्या उपस्थितीत घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने आयोजित 22वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा नांदेड येथील कुसुम सभागृह येथे आजपासून 22 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते 6 या वेळेत होणार आहे. नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थेची एकूण 22 नाटके या स्पर्धेत सादर होणार आहेत. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.